आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं देशामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या सगळ्यांचा ऐतिहासिक संदर्भ अहिल्यानगर शहराशी जोडला गेलेला आहे. मात्र गेली अनेक दशकांपासून शहरामध्ये फुलेंचं भव्य दिव्य स्मारक उभं राहू शकलं नाही, ही खंत आहे. स्मारक उभारण्याचं काम अहिल्यानगर महापालिकेनं लवकरात लवकर पूर्ण करावं. शिवशाहू आंबेडकर फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात सारख्या भोंदूंची भोंदूगिरी आजही समाजाचं भक्षण करतीये, ही संतापजनक बाब आहे. समाजानं विशेषतः माता भगिनींनी अशा भोंदूबाबांच्या विळख्याला बळी पडू नये. क्रांतिज्योती सावित्रीबाई, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, झाशीची राणी यांची प्रेरणा सोबत कायम ठेवली पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा आज जयंती उत्सव आहे. अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होतोय. आता या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अहिल्यानगरच्या त्यावेळेच्या मिशनरी हायस्कूलच्या त्या ठिकाणी तिथं प्रशिक्षण घेतलं होतं आणि इथून जो प्रवास सुरू झाला त्यानंतर पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई या दाम्पत्यानं न भूतो न भविष्यती या राज्यातला, या देशाला शिक्षणाची दिशा देण्याचं काम केलं. परंतु दुसऱ्या एक आम्हाला खेदसुद्धा वाटतो की असा शिक्षित समाज त्या ठिकाणी असताना या भोंदू खरासारखी लोकं जी आहेत त्याच्या विख्यातनं मात्र समाज अजूनही त्या ठिकाणी अडकलेला आहे. मी या निमित्तानं आज फुले दाम्पत्यांना स्मरून या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आवाहन समाजाला करतो, विशेषतः आमच्या माता भगिनींना करतो की आपल्या आयुष्यातले प्रश्न जे आहेत, आपल्या आयुष्यातली जी संकटं जी आहेत ती सोडवायची असतील तर त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला त्या ठिकाणी अधीन राहून आपण एक प्रेरणा पुढे गेलं पाहिजे. अशा बंधू लोकांना बळी नाही त्या ठिकाणी पडलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी स्मारकाचा जो विषय आहे, हे स्मारक जे आहे ते स्मारक त्या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपात उभं राहिलं पाहिजे अशी त्या ठिकाणी आमची भूमिका आहे. आणि निश्चितपणानं या शहरामध्ये महापुरुषांच्या या स्मारकाच्या माध्यमातून या समाजाला प्रेरणा आणि दिशा मिळण्याचं काम आहे हे त्या ठिकाणी झालं पाहिजे. यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, रावजी नांगरे, दीपक भोसले, संजय गारुडकर, राम वाणी, राम झिने, अल्तमश जरीवाला, रोहन शेलार, चंद्रकांत उजागरे, संतोष घरवाडवे, मतीन शेख, उषा भगत, शैला लांडे, शंकर आव्हाड, आकाश आल्हाट, विकास भिंगारदेवे, गणेश आपरे, अमोल खाडे, रामभाऊ धोत्रे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.